कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदीतील धार्मिक महत्त्व लक्षात घेत यावर्षी रमा एकादशी दिनी वसुबारस आल्यानं गोवत्सव, पूजन आणि एकादशी विविध धार्मिक उपक्रमांनी परंपरांचं पालन करत साजरी करण्यात आली। माऊली मंदिरात श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करत वसुबारस देखील साजरी करण्यात आली। यावेळी भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। मंदिरात परंपरांचं पालन करत दिवाळी पहाट कार्यक्रमातील संगीत मेजवानी, हरिनाम गजरात संगीतमय वातावरणात सुरू झाली। इंद्रायणी आरतीसह नदी घाटावर स्वच्छता उपक्रम सामाजिक बांधिलकीतून उत्साहात राबवण्यात आला। माऊली मंदिरात रमा एकादशी, वसुबारस विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली। माऊली मंदिरात भाविकांनी दर्शनास गर्दी केली होती। दर्शनास भाविकांनी पहाटेपासून रांगा लावून दर्शन घेतले। मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली। परंपरांचे धार्मिक कार्यक्रम आणि पहाटे दिवाळी पहाट हा संगीत मेजवानी देणारा उपक्रम आळंदी देवस्थानच्या वतीनं सुरू झाल्याचे व्यवस्थापक माऊलीवीर यांनी सांगितले। दिवाळीमधील पहिला दिवस संगीत हृदयस्पर्शी आवाजात संगीत मेजवानी श्रवणास भाविकांना मिळाली। वसुबारस हा सण आपल्या निसर्गाशी जोडून घेण्याचा सण आहे। वसुबारस अंतर्गत गोवत्स पूजन करण्यात आले। आळंदी परिसरात दिवाळीस उत्साहात सुरुवात झाली। पहिल्या दिवशी वसुबारस म्हणजे गाय आणि तिचे वासरू याची पूजा करण्याचा दिवस होय। गाय ही आपल्या निसर्गाने दिलेली देणगी आहे। पंचमहाभूते यांचा समन्वय करून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचं कार्य गाय करते। शेतीसाठी लागणारे सर्व खते, औषधे, मानवास उत्तम आहार गाय देते। त्यामुळे या गायीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। हे महत्त्व ओळखून आळंदीतील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, आळंदी शहर भाजप तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश गरुड, गणेश हुलावळे, गणेश दाभेकर आदींच्या संकल्पनेतून परिसरात विविध ठिकाणी गोवत्स पूजा उत्साहात करण्यात आली। गाय वाचली तरच निसर्ग वाचणारे, निसर्ग वाचला तरच आपण राहणार आहोत। यामुळे आपले जीवन वाचवण्यास आणि आनंदी जीवनासाठी गाय आपल्यात आवश्यक आहे। यामुळे वसुबारस दिनी गायीची पूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली। आळंदी पंचक्रोशीत गायी वाचवण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला। गायी तुमचे जीवन आनंदानं, समाधानानं भरून टाकेल, निसर्ग भरभरून देईल यासाठी जनजागृती करण्यात आली। श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात गोवत्स पूजन उत्साहात झाले। आळंदी पंचक्रोशीत ठिकठिकाणी गोवत्स पूजनास आवाहन करण्यात आलं होतं। भारतीय संस्कृतीत गोमाता पूजन महत्त्वाचं मानलं जातं। गोमातेच्या कृतज्ञतेसाठी वसुबारसानिमित्त गोवत्स पूजन करण्यात आले। आळंदी शहर आणि पंचक्रोशीतील अनेक ठिकाणी गोवत्स पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती। यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाल्यानं संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी सांगितले। शहरात ठिकठिकाणी गोमाता पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती। नागरिक, महिलांनी तसेच गोपूजकांना या सोयीचा लाभ घेण्याचं आवाहन गरुड यांनी केले होते। आळंदी परिसरातील सार्वजनिक मठ, मंदिरे, चौक परिसरात सामाजिक कार्यकर्ते, गोपालक यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली होती। नागरिकांनी येऊन गोवत्स पूजन करण्याचं आवाहन गणेश गरुड यांनी केलं। या प्रथा परंपरा जोपासण्याच्या कार्यात गोभक्त, गोपालक, गोरक्षक यांनी सहभाग घेतल्याचं गणेश गरुड यांनी सांगितले। माऊली गोशाळेच्या वतीनं गोमातेची मिरवणूक श्री गणेश हुलावळे यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली। यावेळी परिसरातील गोभक्त, पालक, नागरिकांनी गोपूजन उत्साहात केले। गोवत्स पूजनास भाविकांची मोठी गर्दी झाली होती। इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरतीसह नदी घाट स्वच्छता उपक्रम, एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता, इंद्रायणीची आरती उत्साहात, तीर्थक्षेत्र, आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करत इंद्रायणीची आरती, हरिनाम गजरात झाली। यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता जुजम, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, महासाबाई मोरे, शोभा कुलकर्णी, कौसल्या देवरे, सरस्वती भागवत, काशीबाई अडिकिने, जयश्री भागवत, सुनीता हेळे, पुष्पक लेणघर, वनिता मंगरुळे, सुरेखा काळभोर, शिवसंदेश यतेचे
प्रमुख जनार्दन महाराज पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, आळंदी उपशहर प्रमुख माऊली गुंडरे, शाखा प्रमुख रोहिदास कदम, गोविंद ठाकूर पाटील, उदय काळे, राजेंद्र जाधव आदींसह महिला भाविक आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते। इंद्रायणी नदीचं पावित्र्य जोपासण्यासाठी इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अनिता जुजम यांनी केलंय। इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे, कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचं आवाहन करण्यात आलं। तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपच्या वतीनं संयोजिका अनिता जुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचं आयोजन केले। स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी, हरित आळंदीसाठी जनजागृती करत इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करत स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यात आले। यावेळी शिवसंदेश यात्रेचे प्रमुख जनार्दन महाराज पाटील यांच्या हस्ते इंद्रायणी आरती उत्साहात करण्यात आली। पसायदानानं उपक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी इंद्रायणी नदी घाटावर भगवा ध्वज स्तंभावर नवीन भगवा ध्वज लावण्यात आला। इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी दिंड्यातून प्रदक्षिणा करत रमा एकादशी साजरी केली। माऊली मंदिरात दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।